शिवणीला जल या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे, पाणी घालण्यात येत आहे. हा उत्साह असाच वाढावा, आपलं भविष्य असंच घडावं हीच प्रार्थना आपण या ठिकाणी पर्यावरणाच्या निमित्तानं, रक्षणाच्या निमित्तानं व्यक्त करीत आहोत. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी पाणी घालणार आहेत. नमस्कार. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर आलेली ही पहिलीच जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. सांगली जिल्ह्यामध्येही सांगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी अनेक आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील. त्याशिवाय आज सांगलीतील चंपाबेन महिला महाविद्यालयामध्ये या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हर हफ्ते एक नेक काम अजितदादा के नाम हा उपक्रम गेल्या 13 आठवड्यांपासून सांगलीमध्ये राबवला जातो आहे आणि हा 13वा आठवडा या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जातो आहे. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत प्राध्यापक पद्माकर जगदाळे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल या उपक्रमाविषयी? अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 15 दिवसापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहरामध्ये अनेक कार्यक्रम घेतो आहे. त्याच्यामधला हा एक भाग आहे. आमचं स्वयंरोजगारचा जो सेल आहे त्याचे अध्यक्ष प्रशांत माने आहेत, त्याचबरोबर उद्योग सेलचे उदय पाटील आहेत. या सर्वांनी आणि उडान म्हणून एक आमची कंपनी आहे, या सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी म्हणून इथं आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. जवळजवळ 85 ते 86 कंपन्या इथं आलेल्या आहेत आणि तरुणांचे 3000 अर्ज आलेले आहेत. आज इथं इंटरव्ह्यू होतील, त्याप्रमाणे त्यांना नोकरीची निश्चित संधी मिळेल. प्रशांत मानेंनी खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि अजितदादांचं नेहमीच कार्यकर्त्यांना एक सांगणं होतं की तुम्ही लोकांच्यासाठी काम करा, लोकांच्यात तरुणांच्यासाठी काम करा आणि ती त्यांची विचारसरणी लक्षात घेऊन आम्ही हे उपक्रम वेगवेगळे राबवत आहोत. त्याच्यातलाच हा एक उपक्रम आहे. नक्कीच आपल्याबरोबर हा उपक्रम ज्यांनी राबवलेला आहे, हर हफ्ते एक नेक काम अजितदादा के नाम, ते प्रशांत माने आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, किती कंपन्या आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे? आज एकूण 83 कंपनी रजिस्टर झालेल्या आहेत आणि सकाळपर्यंत विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन 2967 होते. कंपन्यांचाही आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि मुलांकडूनही मिळाला आहे. अशाच आज संध्याकाळपर्यंत ज्या रजिस्ट्रेशन आम्ही इथं जे ऑनलाईन करू शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी इथं ओपन रजिस्ट्रेशनही ठेवलेले आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच आपल्याबरोबर आहेत पलूस तालुक्याचे युवा नेते प्रदीप कदम साहेब. आपण त्याशी बोलूया. अजितदादांचं एक वाक्य असायचं की त्यांनी जर एखादा कार्यक्रम ठरवला किंवा एखादं जर आश्वासन दिलं तर ते पारच पाडत होते. त्यांचे व्यक्तिमत्वाविषयी आणि आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगा? अजितदादांना आपण कामाचा माणूस म्हणून ओळखतो आणि वेळेच्या बाबतीत अत्यंत त्या वेळेला पोचणारे नेते म्हणून दादा होते. दादांच्या पश्चात आम्ही सर्व कार्यकर्ते तसं बघायला गेलं तर फार मोठा आधार आमचा गेलेला आहे. परंतु दादांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगलीमध्ये आज जगदाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत माने साहेबांच्या पुढाकाराने या ठिकाणी रोजगार मेळावा होतो आहे. जवळजवळ 3000पेक्षा जास्त स्वयंरोजगार करणाऱ्या बेरोजगार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची संख्या बघितली आणि कंपन्यांचा प्रतिसाद बघितला तर हा मेळावा यशस्वी झाला असं म्हणावं लागेल. मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याचं काम पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. 83 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं लोकोपयोगी झाला असं म्हणावं लागेल. धन्यवाद. भविष्यात तरुणाईसाठी किंवा या विद्यार्थ्यांसाठी काय योजना आहे? भविष्यासाठी मागच्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांसाठी आणि युवकांसाठी कौशल्य आधारित एका ॲपचं लॉन्चिंग पक्षानं राज्य पातळीवरती केलेलं आहे. त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जास्तीत जास्त तरुणांना कौशल्य आधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचं काम करणार आहोत. नक्कीच या निमित्तानं आज जो रोजगार मेळावा होतो, या रोजगार मेळाव्यासाठी
80 ते 85 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 3,000पेक्षा जास्त बेरोजगार युवक आणि युवती या मेळाव्याचा या रोजगार मेळाव्याचा लाभ उठवणार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये ही महिला असतील, मुली असतील आणि बेरोजगार युवक असतील यांच्यासाठीही राष्ट्रवादीनं वेगळी योजना आखलेली आहे आणि त्यासाठी एका ॲपचं लॉन्चिंग ही या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या युवकांना आणि बेरोजगार युवक युवतींना चांगलं काम देण्यासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. आपण या उद्घाटनाचे आभार व्यक्त करा. फक्त उद्घाटनाचे. तुझी तुला चुकायची कधी नाडायची, दुनिया डोक्यावर घेणारा आहे रे तुला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. सर्व उमेदवारांना विनंती आहे, आपल्याला आपण ज्या याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याची स्वतंत्र कक्षामध्ये व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जसं जसं बोलत